नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावरती संक्रांत येईल। नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतोय। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे। नाशिकमध्ये आतापर्यंत 50 गुन्हे दाखल झाले। नायलॉन मांजाच्या प्रकरणी 28 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 7 पालकांनाही अटक झाली आहे। 7 पालकांचा यामध्ये समावेश आहे। माझ्या संदर्भात आपण गेल्या नोव्हेंबर पासून कारवाईला सुरुवात केलेली आहे। 11 तारखेपर्यंत आपल्याकडे एकूण 26 गुन्हे दाखल होते, त्यामध्ये जवळपास 29 आरोपी होते। आपण त्या सर्व गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे भारतीय न्याय संहितेचे 110 कलम आपण वाढ केलेली आहे सर्व गुन्ह्यांना। त्यातील आपण एकूण 7 आरोपी अटकही केलेले आहेत, त्यांना मान्य कोर्टाने MCR केलेला आहे। या व्यतिरिक्त काल आपण पतंग उडविणारे जे इसम आहेत यांच्यावर कारवाई केलेली आहे। काल एकूण आपण असे 24 गुन्हे दाखल केलेत। त्या 24 गुन्ह्यांमध्ये 33 आरोपी आहेत की ज्यामध्ये 9 आरोपी हे विधिसंघर्ष बालक आहेत, अल्पवयीन आरोपी आहेत। तर कालच्या या 33 आरोपींपैकी जे मेजर असलेले 24 आरोपी आहेत त्यातले आपण 21 आरोपी अटक। तर नागपूरमध्ये अवैध विक्री होत असलेल्या नायलॉन मांजा पोलिसांनी रोड रोलर फिरवून नष्ट केलेला आहे। 18 लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा इंदोरा मैदानामध्ये पोलिसांनी नष्ट केलेला आहे। नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नागपूर पोलिसांच्या से नो टू नायलॉन मांजा या अभियानाच्या अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली। जवळपास 80 गुन्ह्यांचा हा मुद्देमाल आहे। त्या 80 गुन्ह्यांमध्ये आपल्याकडे 250 पेक्षा जास्त आरोपी आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे। ही एक सिंबॉलिक कारवाई आम्ही करत आहोत जेणेकरून जनतेला जास्तीत जास्त याच्यामधून मेसेज जाईल की नायलॉन मांजा हा प्राण्यांसाठी मानवासाठी अतिशय घातक आहे, तो जीव घेणा देखील ठरू शकतो। तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। जर आम्हाला कुणी असं वापर करताना आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।